मनापासून स्वागत करते. आजचा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा म्हणून त्या श्री गणरायाला आपण आवाहन करून नटराजाची पूजा करून या कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी नृत्य तत्वांच्या गुरु अनुजाताई यांना विनंती करते की नटराजांचे पूजन त्यांनी करावं. तत्सृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. सत्सृष्टि तांडव रचयिता नटराज राज नमो नमः. हे आद्य गुरु शंकर पिता, हे आद्य गुरु शंकर पिता नटराज राज नमो नमः. नटराज राज नमो नमः. गंभीर नाद मृदंगना धबके उरे ब्रह्मांडना. गंभीर नाद मृदंगना धबके उरे ब्रह्मांडना. नित होत नाद प्रचंडना. नित होत नाद प्रचंडना. नटराज राज नमो नमः. नटराज राज नमो नमः. निर्ज्ञान गंगा चंद्रमा चिद ब्रह्म ज्योति ललाटमा. क्षीर ज्ञान गंगा चंद्रमा चिद ब्रह्म ज्योति ललाटमा. विषनाग माला कंठमा. विषनाग माला कंठमा. नटराज राज नमो नमः. नटराज राज नमो नमः. तव शक्ति वामागे स्थिता. ठुमरी ताल आपल्या समोर हळूहळू उलगडत जाणार आहे आणि हे सादर करणाऱ्या विद्यार्थिनी काही नुकत्याच आलेल्या, काही 4-5 वर्ष करणाऱ्या, तर काही 12-13 वर्ष या नृत्याची साधना करणाऱ्या आहे आणि सगळ्यांनी मिळून या गुरुतत्वांचं नाव उंचावतील यात काही शंका नाहीये. आपण आत्ताच नटराजाला वंदन केलं. त्याचबरोबर या नृत्य तत्वांच्या ताई गुरु अनुजाताई आपल्यासमोर नृत्यातून गणेश वंदना सादर करणार आहेत. तर आपण कार्यक्रम सुरू करूया कथकरंग अनुजाताईंच्या नृत्याने. गणपति सुर मुनि वंदे बुद्धि विनायक गज मुख चतुर्भुज विघ्न हरण शुभ करण सहायक. दिग तक तुंड तक दिगदा दिग दिग थे थे थे. दिग तक तुंड तक दिगदा दिग दिग थे थे थे. दिग तक तुंड तक दिगदा दिग दिग थे थे थे. मुदा करात मोदकं. मुदा करात मोदकं. सदा
साधकं सदा विमुक्ति साधकं मुदा करात मोदकं सदा विमुक्ति साधकम् कलाधरा वतंसकं कलाधरा वतंसकं विलासिलोक रक्षकं विलासिलोक रक्षकं नमामि तं विनायकं विनायकं विनायकम् धादा दिंता धादा दिंता तेरी कथा गदिकिन 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 अनायकैकनायकं विनाशितैर्भदैत्यकम् अनायकैकनायकं विनाशितैर्भदैत्यकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं विनायकं विनायकम् नमस्कार. उपस्थित सर्व गुणीजन रसिक सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. नृत्य तत्वमचा हा पहिलाच प्रोग्राम आहे. यामध्ये कथक रंग नाव देण्याचं कारण की आपण कथकचे वेगवेगळे पैलू आपल्या विद्यार्थिनींमधून जे क्लासमध्ये शिकवले गेलेत ते क्लास ते स्टेज इथपर्यंतचा त्यांचा प्रवास याच्यातनं आपण बघत जाणार आहोत. अगदी 1 वर्ष झालेल्या मुलीपासून ते 12-13 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेल्या सगळ्या मुलींचे इथे तुम्ही प्रवास बघणार आहात, त्यांचा नृत्याचा प्रवास. आताच सादर केलेली गणेश वंदना हे माझे गुरु पंडित राजेंद्र गंगाणीजी यांच्याकडनं मला शिकण्याची संधी मिळाली. यापुढे कथक रंगचा पहिला भाग मी घेऊन येते, तो ताल. कथक हे ताल प्रधान नृत्य शैली आहे, त्याच्यामुळे सुरुवातीला मी सादर करत आहे ताल. ताल 3 ताल, सॉरी ताल बसंत 9 मात्रा. धा थिन ता थे ता ते टी क ता ग दी ग न धा. Ah
धा धिंग ता धे ता ते ते का ता ग धी ग न धा करे ता तारे आदित्य ता तारे ते ता आदित्य ता ताते ते आदित्य ता तारे ते आदित्य तरे ता तारे ते आदित्य तरे ता तरे ता तरे ता करे ता तारे ते आदित्य ता तारे ते ता आदित्य ता ताते ते आदित्य ता तारे ते आदित्य तरे ता तारे ते आदित्य तरे ता तरे ता तरे ता ता ते ते का ता ग ते ता ते ता ते इथे इथे ते ता ते ता ते 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 ता ते ता ता ते ता ता ते इथे इथे ते 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 ता 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 धे ता ते का ता क ते ग न ता ते ता आ ते ता ते ता थे ता थे ता थे आ ते ता ते ता ते ता थे ता थे ता थे ता ते ता आ ते ता थे थे ता थे ता थे ता थे धा धिंग ता धे ता ते का ता ग धी ग न
ता हे ता करते ते ते कत्ता घती गण ता थे ता थे तत थे आ थे आ थे तत थे ता थे तत थे तत थे आ थे तत थे तत थे ता थे तत थे आ थे तत थे ते 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 तत थे तत थे तत थे ते 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 तत थे तत थे तत थे ते 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 तत थे तत ता हा दे ता हे ता करते ते ते कत्ता घती गण ता ते ता ते तत ते आ ते आ ते तत ते आ ते तत ते तत ते आ ते तत ते तत ते आ ते तत ते आ ते तत ते 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 तत 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 ता दे ता हे ता करते ते ते कत्ता घती गण तागिट 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 ता ता तागिट 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 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 ता ता तागिट 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 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 ता ता तागिट 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तागिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हा दे ता हे ता करते ते ते कत्ता घती गण तेगदा 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 तत थे ता थे तत थे आ थे तत थे ना तेग तेग थे तो तेग तेग थे ता ना तेग तेग थे तो तेग तेग थे ता ना तेग तेग थे तो तेग तेग थे ता ता थे तत तत था हा दे ता हे ता करते ते कत्ता घती गण तागिट ते तागिट ते तागिट ते तागिट ते तागिट ते ता ते ते ता ते ता ते ता ते ते ता ते ते ता ते तागिट ते तागिट ते तागिट ते तागिट ते तागिट ते ता ते ता ते ता ते ता ते ते ता ते ते ता ते तागिट ते तागिट ते तागिट ते तागिट ते तागिट ते ता ते ते ता ते ता ते ता ते ते ता ते ते ता ते हा दे ता हे ता करते ते कत असा आत्ताचा परफॉर्मन्स होता. त्या तालाची आणि सुराची लय, त्याच्यात होणारा पदन्यास, त्याच्यात आपण देहभान हरपून जाता जाता अचूक सापडलेली ती सम, त्या बात आहे. आणि गुरुच जर इतका ताकदीचा असेल तर त्याच्या शिष्यांना आपण योग्य हाती सोपवलंय हा विश्वास तुमच्या मनात नक्कीच असेल. आता पुढील सादरीकरणावर वळूया. आपल्या समोर येत आहेत वेदा, गार्गी, शार्वी, अन्वी, सुरभी, शरण्या, आराध्या, मनवा, ओवी, श्रद्धा आणि काव्या. गेली 3 वर्ष ह्या अनुजताईंकडे कथ्थकचं शिक्षण घेत आहेत. त्या आपल्या समोर पंडित दिव्यांग वकील यांची नाचे गिरीधारी ही रचना सादर करणार आहेत. या गिरीधारीला त्या गोपिका काय सांगतायत बघूया या पुढील रचनेतून. तयार सगळ्या? धान धान तकिट तकिट ततक ततिक केनक तेन दादरकडतकडधान 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 दादादा दादरकडतकडधान दादरकडतकडधान दादरकडतकडधान
धान धडधा धान 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 धडधा छनन छनन नाचे गिरधारी छनन छनन नाचे गिरधारी सावरी सूरत पाके बिहारी रे सावरी सूरत पाके बिहारी छनन छनन नाचे गिरधारी छनन छनन नाचे गिरधारी तत्तथै तिधादुगडथै तिधादुगडथै तत्तथै तिधादुगडथै तिधादुगडथै ताथै तटथै तिधादुगड आथै तटथै तिधादुगड ताथै तटथै तिधादुगड आथै तटथै तिधादुगड ताथै तटथै आथै तटथै थै तथै तथै थै थै तत्तत तिधादुगड धाडिधान तिधादुगड धाडिधान तिधादुगड धाडिधान एक तिधादुगड दो तिधादुगड तीन तिधादुगड चार तिधादुगड पाच एक दो तीन चार पाच ताथै तटथै आथै तटथै थै तथै तथै थै थै तत्तत तिधादुगड धाडिधान तिधादुगड धाडिधान तिधादुगड धाडिधान एक तिधादुगड दो तिधादुगड तीन तिधादुगड चार तिधादुगड पाच एक दो तीन चार पाच ताथै तटथै आथै तटथै थै तथै तथै थै थै तत्तत तिधादुगड धाडिधान तिधादुगड धाडिधान तिधादुगड धाडिधान एक तिधादुगड दो तिधादुगड तीन तिधादुगड चार तिधादुगड पाच एक दो तीन चार धा थै तथै ताल बजते हैं कान्हे कन्हाई करत नृत्य है ओ थै तथै ताल बजते हैं कान्हे कन्हाई करत नृत्य है देखत भान भूली सखी सारी देखत भान भूली सखी सारी रे छनन छनन नाचे गिरधारी छनन छनन नाचे गिरधारी पुढील का आपण सादरीकरणाकडे वळूया. मी राधा, सिद्धी, अनन्या, खुशी, नंदिका, माधवी, भक्ती आणि आशा. पाहूया सरगम त्या कलांपर्यंत.
गगनि नि सा सा ग ग म म ग ग नि नि सा ग ग नि ग म स नि ग म ग नि ग म ग नि ग म ग नि ग ग ग नि ग म स नि ग म ग नि ग म ग नि ग म ग नि ग स ग नि नि ग ग म ग म ग म ग म ग नि द नि स स ग नि नि ग ग म ग म ग म ग म ग नि द नि स स ग नि नि ग ग म ग म ग म ग म ग नि द नि स सा सा म म ग म ग स नि द सा 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 म म ग म ग स नि द सा 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 म म ग म ग स नि द सा 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 म म ग इच्छा हवी आणि ती शिकण्यासाठी लागणारी मेहनत हवी. आता आपल्या समोर सादर झालेले सरगम पंडित बिरजू महाराज यांची रचना होती. गुरु विद्या देशपांडे यांनी ती रचलेली होती. हा पदन्यास पाहताना खरंच त्या घुंगरांचा मोह ताल आपल्याला मोहात पाडत होता ना. या मुलींकडे बघता बघताना मला आता एक विंदांची ओळ आठवली कवितेची. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत राहावे. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचेही हातळे. आता ही ओळ आठवण्याचे कारण आता आपल्या पुढची रचना जी सादर करणार आहेत त्या या नृत्यतत्वमच्या सगळ्यात सिनियर विद्यार्थिनी येत आहेत. कट्या काळचा धुसली या सिनेमातली रचना ते सादर करतायत आणि वैशिष्ट्य म्हणजे याचा पदन्यास त्याने स्वतः बसवला आणि रचना त्या स्वतःच्या मेहनतीतून सादर करणार आहेत. आपल्या समोर येत आहेत या नृत्यतत्वमच्या सगळ्यात अनुभवी शिष्या आद्या, श्रिया आणि मिताली. पाहूया कट्यार मधलं हे पद. सुर से सजी संगिनी संगिनी, सुर से सजी संगिनी संगिनी, सुर संगिनी रागिनी, ले जा तू संग अपनी धुन अपनी सुर, अपनी सुर से सजी संगिनी संगिनी, सुर संगिनी रागिनी, ले जा जुबान अपनी शान अपनी ताना बनी, सुर से सजी संगिनी संगिनी, सुर संगिनी आ
सजेंगे बगीचे, बेसर हुनर सब छल न पाएंगे, ये चलन सुर ये बिछाएंगे, फन पर कफन तेरे सुर से सजी संगिनी, संगिनी सुर संगिनी रागिनी, ले जा तू संग अपने धुन अपनी सुर से सजी संगिनी, संगिनी सुर संगिनी. या डान्सची कोरिओग्राफी मितालीने केली होती, त्यामुळे ती आज जरी असली तरी ती इथेच होती. मितालीसाठी परत एकदा टाळ्या. कृष्ण भेटीची आज खरंच त्यांनी आपल्या अनुभवी पदन्यासातून आपल्याला दाखवून दिली. मला असं वाटतंय की आतमध्ये मिताली आणि गुरु अनुजाताई यांच्या चेहऱ्यावरचं समाधान त्यांना बरंच काही आता देऊन जाईल. परत एकदा अनुजाताईंसाठी कृतज्ञता म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवूया. असे शिष्य तयार होत आहेत त्याचं समाधान आज नवीन पदार्पण केलेल्या नवीन शिष्यांच्या आई बाबांना नक्की वाटत असेल. आपण पुढे जाऊया पुढच्या छोटुकल्या. नादिरदानी दुंदिरदानी दीम तना देरे ना, नादिरदानी दुंदिरदानी दीम तना देरे ना, तादीम दीम तना ना दीम दीम तादेरे ना, तादीम दीम तना ना दीम दीम तादेरे ना, देरे ना देरे ना देरे ना देरे ना देरे ना, तादीम तादीम तादरे नानी तादीम तादीम देरे ना, तादरे नानी तादीम तादीम देरे ना, तादरे नानी तादीम तादीम देरे, तादीम तादीम देरे, तादीम तादीम देरे ना. कार्यक्रम असेल तेव्हा त्याची धुरा यांच्याच खांद्यावर असेल ह्या शुभेच्छा त्यांना देऊन त्यांच्यासाठी परत एकदा आपण टाळ्या वाजवूया. आता याच्या पुढील विशेष सादरीकरण
ठुमरी आपल्यापुढे सादर केली जाणार आहे, प्रेमगीताचा एक प्रकार. अनुजाताईंची सगळ्यात अनुभवी शिष्या श्रिया, ती विशारद आहे. ती आपल्यासमोर आपली 15-16 वर्षाची तपश्चर्या सादर करणार आहे. ठुमरी हा प्रकार प्रेमगीत व्यक्त करण्याच्या विविध पद्धती दाखवणार आहे अनुजाताईंची गुणी शिष्या श्रिया.
राधेचे कृष्णाप्रती समर्पण दाखवताना तिचं कलेप्रती समर्पण आपल्याला नक्कीच दिसत. आपण आता बघितलं सरगम झालं, ठुमरी झाली. आता आपण पुढचा पैलू बघतोय, होरी. गोपिका, कृष्ण कन्हैया, कृष्ण झालेल्या गोपी, कृष्ण रंगात रंगलेल्या गोपी आणि चंदन केशराच्या रंगात रंगलेल्या त्या गोपी. पाहूया अंकिता, मिताली, आद्या, वैष्णवी सादर करीत आहेत होरी. मितालीला आपण आता बघणार आहोत बरं का. होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी. मुरली चंग बजत डपन्यारो, मुरली चंग बजत डपन्यारो. संग युवती ब्रजनारी, संग युवती ब्रजनारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी. छैल छबीले नवल मानस, छैल छबीले नवल मानस, श्यामा श्याम प्यारी, श्यामा श्याम प्यारी. गावत ताल धमार राग सब, गावत ताल धमार राग सब, नाचत दे तारी. होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी. चंदन केसर छिड़कत मोहर, चंदन केसर छिड़कत मोहर, अपने हाथ बिहारी, भरी भरी मूठ गुलाल लाल जाऊं, भरी भरी मूठ गुलाल लाल जाऊं, देत सबन पर डारी, देत सबन पर डारी, देत सबन पर डारी. होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी, होरी खेलत है गिरधारी.
कवितांची रचना आता या मुलींनी आपल्यासमोर सादर केली. या अनुजताईंबरोबर बाहेर होणाऱ्या विविध कार्यक्रमातही त्यांना साथ करतात आणि त्यांचे वेगळे कार्यक्रमही करतात. आपलं शाळा कॉलेज शिक्षण सांभाळून बरं का. मग त्यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या. फार कौतुक. आता एक वेगवेगळे पैलू लक्षात घेताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. आतापर्यंत झालेल्या रचना किंवा त्याच्या पुढे होणाऱ्या रचनाही आपण वेगवेगळ्या घराण्यांना मानवंदना देतो. जयपूर घराणे, लखनौ घराणे, बनारस घराणे, हे प्रत्येक घराणं आपापली परंपरा, शिस्त, परिश्रम अशा विविध अंगांनी आपली कला सजवत असतं. आणि त्यामुळेच नवनवीन विद्यार्थी शिकण्यासाठी तयार होत असतात आणि आपल्यासमोर आपली कला सादर करत असतात किंवा त्या ध्येयाने झपाटून जात असतात. त्या पुढील अभंगातून ही चिमुकली आपल्यासमोर आपली कला सादर करणार आहे. मगाच्याच छोट्या विद्यार्थिनी आहेत आणि पर्ण आणि वरदा या छोट्या चिमुकला त्यांच्यात आपल्याबरोबर येत आहेत. कधी भंग न पावणारा अभंग अभिर गुलाल, ईश्वराची अटूट भक्ती आपल्या नृत्य साधनातून दाखवत आहेत. स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं अभिर गुलाल. आम्ही होऊन सारे दंग वाजवितो टाळ मृदुंग. माझा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन. पायदिशी होऊ दंग गाऊनी अभंग. आम्ही होऊन सारे दंग वाजवितो टाळ मृदुंग. आम्ही होऊन सारे दंग वाजवितो टाळ मृदुंग. पायदिशी होऊ दंग गाऊनी अभंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. पांडुरंग 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 पांडुरंग. विठ्ठलाचे नाम घेऊ. विठ्ठलाचे नाम घेऊ. होनी निसंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अबीर गुलाल उधळीत रंग रंग रंग. अबीर गुलाल उधळीत रंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आम्ही होऊन सारे दंग वाजवितो टाळ मृदुंग. 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 आम्ही होऊन सारे दंग वाजवितो टाळ मृदुंग.
बाकी तिन्ही घराण्यांना आपण जी मानवंदना देतो त्यातलाच हा छोटासा पुढचा प्रकार. हा परफॉर्मन्स बघताना एक गोष्ट थोडीशी आपण लक्षात घेऊया की कॅलेडोस्कोप या तंत्राचा वापर इथे अनुजाताईंनी हे गाणं बसवताना केलाय. जसं आपण दुर्बिणीतून ते काचांचे तुकडे वेगवेगळ्या पद्धतीने हलताना त्याच्या मोहक हालचालीत मोहून जातो, तसेच या वेगवेगळ्या पद्धतीने हे काचेचे तुकडे या नृत्याचे तुकडे आपल्या रचनेतून सादर करणार आहेत ह्या मुली. विक्रम घोष यांची रचना बसवताना कॅलेडोस्कोप या रचनेचा वापर अनुजाताईंनी केलाय. उत्साह, आनंद, शक्ती, भक्ती असे विविध भावांचे तुकडे मोहकपणे आपल्या समोर या रचनेतून येणार आहेत. पाहूया राधा, आद्या, वैष्णवी, श्रिया आणि मितालीला या रचनेत साक्षात नटराज तांडव करताना आणि आपले विविध भाव दाखवताना. बघूया डान्स ऑफ शिवा. कृतिदा कृतिदा दातिदा गिन दातिदा दागिन दातिदा दागिन दातिदा ने कृतिदी कृतिदा दातिदा गिन दातिदा दागिन दातिदा दागिन दातिदा ने कृतिदी कृतिदा दातिदा गिन दातिदा दागिन दातिदा दागिन दातिदा.
जयपूर घराण्याची धरोहर आता ज्यांच्या हातात आहे ते माननीय गुरु श्री राजेंद्र गंगाणी जगत विख्यात इनोव्हेटिव्ह डान्सर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे कथ्थकचं नृत्य शिकत आहेत इयत्ता. विविध वर्कशॉप्स असतील किंवा त्यांचे क्लासेस असतील, आजही त्या त्यांच्याकडून पुढील शिक्षण घेत आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण, कथ्थकचे प्राथमिक शिक्षण गुरु अर्चना अनुराधा, गुरु वैशाली पळसोळे यांच्याकडे झाले. सध्या त्या गुरु शीतल भारद्वाज आणि राजेंद्र गंगाणी गुरूंकडे पुढचं शिक्षण घेत आहेत. भारतभर वेगवेगळ्या कार्यक्रमात त्यांनी आपलं सादरीकरण केलेलं आहे. भारतीय छात्र संसद असू दे, युथ पार्लमेंट असू दे, स्वामी समर्थ नृत्य प्रतिष्ठान असू दे, अशा विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. आणि एवढ्या गुणी कलाकाराला पुरस्कार मिळाले नसतीलच तर नवल. विष्णू दिगंबर पुरस्कार, गंधर्व विद्यालयातर्फे उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक पुरस्कार, भारतीय सांस्कृतिक धरोहर सादर करण्यासाठी कंबोडिया येथे जो समारोह झाला होता तेथे त्यांना सन्मानपूर्वक बोलवण्यात आलं होतं आणि तेथेही त्यांनी आपलं सादरीकरण केलं होतं. ही एक छोटीशी झलक आहे. असे अनेकविध पुरस्कार त्यांना मिळालेत आणि आजही मला काहीतरी नवीन शिकायचं आहे या उद्देशाने त्या टिपकागतासारखे जिथून जिथून जे जे नवीन मिळेल ते ते सगळं शिकत असतात. आणि त्यांनी कॉमर्समध्ये मास्टर पण केलंय बरं का. शिवाय त्या विविध शाळांमध्ये नृत्य शिक्षिका म्हणूनही काम करतात. अशी मेहनती गुणी गुरु आपल्या मुलीला लाभले. खरंच आपल्या या गुरुसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. छान वाटतंय ना काहीबद्दल ऐकताना आपल्या. हे घराणं, ही परंपरा याच मुली पुढे चालवणार आहे आणि त्याचा वारसा समर्थ हातात आहे हे नक्कीच खरं. पुढील रचनेबद्दल थोडंसं. नृत्यचक्र नावाच्या कार्यक्रमामध्ये 1000 कलाकारांनी आपली कला सादर केली होती. त्यामधील हा जपताल आपल्या समोर सादर करणार आहेत गुरु अस्मिता ठाकूर यांची रचना आहे. हा जपताल 1000 कलाकारांनी एकत्रितपणे सादर केला होता. ती रचना या आपल्या समोर आता सादर करायला पुढील कलाकार येत आहेत.
फारच छान परफॉर्मन्स झाला नाही का? त्यांच्या त्या सादरीकरणातून तो आनंद त्यांच्यापुरता मर्यादित न राहता आपल्यापर्यंत येतो, आपल्या मनात झिरपतो आणि ती सकारात्मकता आपल्याला जीवनाची ऊर्जा नक्कीच मिळवून देते, नाही का? पण या कलाकारांना त्यांच्या कलेपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी योग्य गुरुपर्यंत पोहोचवणारे हात, माध्यम तुम्ही सगळे आहात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते. कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाताना कार्यक्रम करायचा म्हणजे स्टेजवर परफॉर्म करण्यापर्यंत असं मी म्हणते, कारण त्याची सुरुवात फार आधी कुठेतरी झालेली असते. कार्यक्रम करायचा हे ठरवून तो कसा करायचा, त्यात काय काय सादर करायचं, कोणी कोणी करायचं, त्यासाठी लागणारी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट ही तितकीच महत्वाची असते, कारण त्याशिवाय एखादा सुंदर बांधीव रेखीव आखीव कार्यक्रम आपल्या समोर येत नाही. आज या कार्यक्रमाला लागलेले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जे हात आपल्याला लागले त्या सगळ्यांसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. पुढील गाण्याकडे, पुढील कार्यक्रमाकडे जायच्या आधी आपण त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करूया. आता शेवटाकडे जाताना आपण पुढची रचना बघूया. एक भजन आहे, ती राधा ती मीरा, मी राधा म्हणत गेलेली ती मीरा, कृष्ण भक्तीत रंगलेली गोपिका, आत्मानंदात तल्लीन झालेली आणि तो आनंद देणारा कृष्ण, त्या निर्जीव वेणूत श्वास फुंकून स्वतःचा अपूर्ण राहिलेला श्वास पूर्ण करणारा, शिवाची जोडी बांधणारा कान्हा यांचं हे भजन बाजे मुरली, बागेश्री वजे यांनी संगतबद्ध केलेली आणि गायलेली ही रचना पाहूया. बाजे मुरली. विमुखा शिखरसे धारा धाये राधा हरि समुख लाए
पूर्ण झालं असं जाहीर करते. मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करते, सगळ्या कलाकारांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. इतकं सुरेख सूत्रसंचालन ज्यांनी केलं त्या हर्षदा मराठेजी यांचा मी खरंच मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. याच्या मागे मला खूप लोकांची मदत लाभली आहे. जसे नितीश देसाई माझा मित्र आहे जो लाईट साऊंड सगळं बघतोय. मानस साठे ज्यांनी मला सगळी अरेंजमेंटसाठी मदत केलेली आहे इथे आणि त्याचे सहकारी अर्थात. थँक्यू सो मच. आणि तुम्ही मला दीड महिना जो सपोर्ट केलाय आणि माझे काही पॅरेंट्स जे आहेत ते मला वर्षानुवर्ष सपोर्ट करतात त्या सगळ्यांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच.